हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. आणि आता इथं बघा, खुशीला म्हणजे राख्या बनवायला सांगितलेल्या होत्या. तिच्या राख्या ना पुण्याला जाणार होत्या. पुण्याला जे सैनिक असतात ना, तर किंवा सैनिक स्कूल वगैरे असतील ना, तर कदाचित तिथे तिच्या राख्या जाणार असतील किंवा सैनिकांनाच जाणार असतील, माहिती नाही. फक्त तिला सांगितलेलं होतं की तुम्ही बनवलेल्या राख्या ह्या आपल्या देशाच्या सैनिकांसाठी जाणार आहेत असं. तर लहानपणी मी पण खूप साऱ्या अशा म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी तयार केल्या आहेत, गिफ्ट्स वगैरे. तर खुशीला पण तेच सांगितलं होतं. पण म्हणजे खुशीनं पहा ना, म्हणजे माझी कुठलीही हेल्प न घेताना तिनं हे राख्या बनवलेल्या आहेत. आणि हे फूल दिसते ना, तर ते फूल फक्त मी म्हणजे ज्यावेळेस मी उलनचं जे काम करत होते ना, म्हणजे खूप दिवस अगोदर, तर अशा फूल वगैरे असं बनवून ठेवलेले होते की कधी ना कधी उपयोगाला येईल म्हणून. तर पहा, खुशीच्या राखीला हे फूल उपयोगी आलं. आणि तर तिला पण ते फूल फार आवडलं. तिनं म्हणली 2 याच्या मी बनवते म्हणली. तर म्हणजे माझी कुठलीही हेल्प न घेता तिनं खूप छान अशा राख्या तिनं तयार केलेल्या होत्या. आणि तसंही तिला ह्या गोष्टीमध्ये इतका इंटरेस्ट आहे ना, की म्हणजे पेंटिंग म्हणा, असं नवीन काहीतरी बनवणं म्हणा, किंवा काही अशी गोष्टी एक म्हणजे असतात ना, की एक खेळ म्हणून त्या असा करतात. परंतु खुशीचं तसं नसतं अजिबात. तर तिनं एकदम मन लावून अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काम करत असते. असं की काहीतरी प्रोजेक्ट दिला आणि ते मला कंप्लीट करायचंच आहे, एकदम जिद्दीनं तिनं ह्या सगळ्या गोष्टी करत असते बरं का. आणि आता हा दुसरा दिवस पहा, म्हणजे ह्याची कळी पहा. आणि लगेच इथं फूल पण आलं. म्हणजे किती फूल मोठं आहे ना हे जास्वंदीचं. इतकं छान, कलर थोडा फेंट आहे परंतु इतकं भारी फ्रेश वाटते ना याच्याकडे बघितल्यानंतर. हे गोकर्ण आहे आणि ह्या गोकर्णाला कुठेतरी कीड लागली आहे, तर ते मला शोधावं लागणार आहे. खूप छान 2 फ्लावर आलेत. मी कटिंग करत आहे. गोकर्णाची वेल जास्ती वाढू देत नाही आहे, कारण परत ह्याला असे पांढरे पांढरे किडे येत असतात. आणि खुशीला म्हणजे मी सांगितलंच आहे की स्कूलमधून जेव्हा तू येशील ना, तर बॅग वगैरे तुझं व्यवस्थित ठेवायचं, टिफिन बॉटल वगैरे किचन वाट्यावरती नेऊन ठेवायचं, आणि तू फ्रेश व्हायचं, हातपाय तोंड धुवून वगैरे मस्तपैकी असं रेडी होऊन परत काय मी बनवले खायला वगैरे ते तू जेवायला असं बसायचं. तिला मी रोज सांगत असते, तर तिनं पण ऐकत असते बरं का काही गोष्टी सांगितलेल्या. आणि आता म्हणजे तिचं जेवण वगैरे झालेलं होतं आणि परत तिच्या डोक्यात विचार आला की आता माझ्या राख्या तर अशा नाही देऊ शकत, त्याच्यासाठी काहीतरी पॉकेट बनवावं लागेल मम्मा. तर म्हटलं बनव, म्हटलं तुला जसं येते. तिनं फक्त एक व्हिडिओ बघितला की पेपरपासून पॉकेट कसा तयार करायचा, आणि लगेच तिनं इथं बनवायला पण घेतलेली आहे, म्हणजे फेविकॉल वगैरे घेऊन. आणि ना खुशीला 3 आत्या आहेत, प्रत्येकीला 2-2 मुलं आहेत आणि मलाच एकटीला फक्त मुलगी आहे. आणि घरात एकच मुलगी असल्याने तिचा इतका लाड असतो ना की खूप. आणि एक कळमची एक नणंद आहेत माझ्या, त्या सगळ्यात लहान आहेत, ज्या खुशीला इतका लाड करतात ना, म्हणजे बापरे काय सांगायचं. म्हणजे त्या कधीही घरी आल्या ना, म्हणजे त्यांनी कधीच रिकाम्या हाताने आले नाही आहेत. प्रत्येक वेळी खुशीला काय ना काय आणलेलं आहे. हे त्यांनीच आणले, हे पेंटिंग स्केच पेन. आणि माझ्या हातावर पहा खुशीनं कसं काय केलं. आणि म्हणजे त्या कधीच असं रिकाम्या हाती आलेल्या नाही आहेत बरं का. म्हणजे त्या इतका लाड खुशीचा असतो ना घरामध्ये सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांनी इतका लाड केलं ना खुशीचा, आणि करत आहेत. कारण मुलगी नाही आहे घरामध्ये, मुलगी सगळ्यांना आवडते आमच्या घरात. तर असं खुशी तिच्या अशा वस्तू खूप एन्जॉय करत असते, आतून दिलेल्या तिच्या. आणि मला इथं शेंगदाण्याची चटणी, जवस चटणी आणि तीळची चटणी मी काही नाही बनवली, कारण तीळ चटणी आणि शेंगदाणे चटणी थोडंसं सेम सेमच लागतात बरं का. तर मग तीळ मी फक्त असं भाजून ठेवलं आहे, कारण की परत कीड लागते त्याला किंवा आळ्या वगैरे होतात त्याच्यामध्ये, म्हणून भाजून ठेवलं की थोडं कीड लागत नाही. आणि हे जवस आहे, तर जवस चटणी आणि शेंगदाणे चटणी मी हमखास घरात बनवत असते. तर कॅल्शियम वगैरे किंवा पायदुखी म्हणा, कंबरदुखी म्हणा, ज्यांना असं जॉईंट पेनचा त्रास आहे, तर त्यांना ही तिळची चटणी अतिउत्तम आहे. आणि ज्यांना बॅक पेन आहे ना, तर खूप साऱ्या महिलांना असतो ना आजार की बाबा बॅक पेन, जसं की मलाच म्हणा थोडंसं बॅक पेनचा त्रास आहे, म्हणून मी जवस चटणी खास खाते बरं का. जवस कच्चासुद्धा आपण उपाशीपोटी म्हणजे सकाळ सकाळी थोडंसं कोमट पाणी घेऊन ते खाल्लं ना, तर ते सुद्धा खूप अतिउत्तम असतं. परंतु ते खाण्याऐवजी थोडीशी चटणी करून चपाती किंवा भाकरीसोबत खाल्लं तरी ते एकदम टेस्टीवालं असतं. तर मी डबेसुद्धा काढून ठेवलेत की बाबा
कुठल्या डब्यामध्ये कुठल्या चटण्या वगैरे ठेवायच्या. तर खूप सारं लसूणसुद्धा मी ठेवलं आहे सोलून, कारण लसणाशिवाय चटणी अजिबात टेस्टी होत नाही, खूप सारं लसूण टाकल्याशिवाय. आणि म्हणजे खुशीच्या सरांनी इथं पहा म्हणजे एक PDF पाठवलेला की ह्या PDFमधून प्रिंट काढायचं आणि ह्याला कलर द्यायचं. तर खुशीला तर ह्या गोष्टी खूप आवडतात, तुम्हाला माहिती आहे. आणि तिनं माझी कुठली हेल्प न घेता तिनं डायरेक्ट रंगवायला घेतलं. आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं होतं. तर इथं आमचं सगळं जेवण वगैरे झालेलं होतं. मी म्हटलं की खुशीला चल आपण थोडंसं फिरायला जाऊयात, परंतु तिनं काही नको म्हटली आणि ड्रॉइंग करत बसली. आणि इथं आम्ही वरती स्लॅबवरती आलो होतो. मी आणि ह्यानी आमचे जेवण झालं होतं, फिरायचं होतं. तर ह्यांना म्हटलं की मला एक व्हिडिओ काढायचा, तुम्ही माझ्यासोबत वरती चला, परत तुम्ही खाली रोडवरती चला असं मी सांगितलं. तर ह्यांनी आणि रोज रात्री गाडी चार्जिंगला पण लावावी लागते ना, तर मग स्कूटी इलेक्ट्रिकची असल्यामुळं तर मग तिला रोज रात्रभर तिला चार्जिंगला ठेवायचं, मग तर ती सकाळी चालते. तर इथं रात्री पहा इतकं छान असं चंद्र आलेला होता पौर्णिमेचा. तर मला ना रात्री असं फुल मूनमध्ये इतकं फिरायला आवडतं ना, इतकं भारी, इतकं छान असं वाटतं एकदम. आणि इतका असं तेज असं प्रकाश पडलेला होता, माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर होत नव्हतं ते खरं तर. तर खूप छान प्रकाश पण पडलेला होता आणि इतकं थंडगार, इतकं भारी, इतकं शांत असं वाटत होतं ना की काय सांगायचं. अगदी म्हणजे उशीर झालेला होता, तुळजापूर अगदी म्हणजे झोपलेला असणार आहे. तर आम्ही इथं वरती फिरायला आलो होतो आणि इतकं छान असं फील होत होतं ना, इतकं थंडगार असं वाटत होतं, असं वाटत होतं की स्लॅबवरतीच आपण झोपूयात असं. पण असं तर तुम्ही पौर्णिमेचा चंद्र पहा किती छान असं दिसतोय ना. तर मी प्रत्येक पौर्णिमेचा चंद्र पाहायला अगदी म्हणजे जाते. रोजही असं आमचं फिरणं होत असतं, परंतु अर्धा चंद्रामध्ये आणि हा पूर्ण चंद्र पाहण्यामध्ये खूप एक वेगळाच आनंद असतो. तर आमचा इथं आता व्हिडिओ वगैरे काढून झालेलं होतं. खाली आल्यानंतर खुशीनं पहा म्हणजे किती थोड्या वेळातच तिनं अगदी सगळं ड्रॉइंग बनवून ठेवलेली होती. किती छान तिनं अगदी म्हणजे पाठीमागचा दरवाजा, ते झाडं वगैरे, कुंड्या, इतकं छान तिच्या मनानेच हा कलर तिनं दिलाय. अगदी ताटसुद्धा तिनं सजवून ठेवलंय, दिवा वगैरे तुम्ही पाहताय ना. म्हणजे तिला कुठल्या गोष्टीची सांगायची गरजच नाही की बाबा तू हे असं कर. म्हणजे सगळ्या गोष्टी तिनं पाहिलेल्या आहे, तिनं प्रत्येक गोष्ट. आणि आजकाल मोबाईलमधून पण खूप छान छान गोष्टी पण तिनं पाहत असते. तर असो, खुशीच्या ड्रॉईंगसोबत मी माझा व्हिडिओ इथं संपवते. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना.